मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हवीत की नकोत हा प्रश्न आज उपस्थित झालाय आणि याला कारण आहे मनोज जरांगेंचा त्रागा। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मनोज जरांगेंचं मुंबईमध्ये आंदोलन झालं। 2 सप्टेंबरला मनोज जरांगेंना सरकारनं त्यांनी मागितल्याप्रमाणे एक जीआर दिला। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा हा जीआर होता। या जीआर सोबतच देवेंद्र फडणवीसांबद्दलची मनोज जरांगेंची कटुताही कमी झाली। या सगळ्याला आता 3 महिने उलटून गेलेत आणि जरांगेंनी एक मोठा आरोप केलाय। 3 महिन्यांमध्ये सरकारनं फक्त 98 कुणबी प्रमाणपत्र दिलीत असं जरांगेंचं म्हणणं आहे। हैदराबाद गॅझेटच्या जीआर बाबत सरकारनं अधिकाऱ्यांना नीट सूचना दिल्या नाहीत असाही जरांगेंचा दावा आहे। ऐन हिवाळी अधिवेशन सुरू असताना मनोज जरांगेंनी ही आकडेवारी जाहीर केली। पण जरांगेंनी दिलेल्या आकडेवारीमध्ये जरा खोलवर डोकावलं तर चित्र वेगळं दिसतंय। कारण हैदराबाद गॅझेटचा जीआर लागू होण्यापूर्वी मराठा समाज कुणबी प्रमाणपत्रांसाठी लाखोंनी अर्ज करत होता। ऑगस्ट 2025 पर्यंत मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये 2 लाखांहून जास्त कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली होती। पण हैदराबाद गॅझेटचा जीआर लागू झाला आणि मराठा समाजानं जणू कुणबी प्रमाणपत्रांकडे पाठ फिरवली। 3 महिन्यांमध्ये मराठा समाजानं कुणबी प्रमाणपत्रांसाठी किती अर्ज केलेत? 594। हैदराबाद गॅझेटच्या जीआरनं तर प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियाही सोपी केलेली आहे। मग असं असताना सुद्धा मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी पुढे का येत नाहीये? मराठवाड्यातील कुणबी मराठा, मराठा कुणबी यांच्या प्रमाणपत्रांचा मुद्दा आता संपुष्टात आलाय का? की हैदराबाद गॅझेटच्या जीआरला कोर्टामध्ये आव्हान दिल्यामुळे मराठा समाजामध्ये संभ्रम आहे? असे अनेक प्रश्न या आकड्यांनी निर्माण केलेत। पण ज्या आंदोलनासाठी मराठा समाजानं आपली सगळी ताकद पणाला लावली त्याच आंदोलनाचं फळ आज मराठा समाजाला का चाखावंसं वाटत नाही हा इथे कळीचा मुद्दा आहे।